हॅलो स्टुडंट्स, आज आपल्याला काही की कन्सेप्ट बद्दल माहिती घ्यायची आहे. तर जे आपल्याला आज की कन्सेप्ट बघायचे आहे त्यामध्ये फर्स्ट आहे प्रायमरी की, देन फॉरेन की अँड देन युनिक की. अशा 3 कीची आज आपल्याला या लेक्चरमध्ये माहिती घ्यायची आहे. तर जे प्रथम जे आहे किंवा फर्स्ट आहे प्रायमरी की. प्रायमरी कीबद्दल आपण बघू किंवा या आधीचे जे काही फर्स्ट युनिट असेल त्यामध्ये आपण प्रायमरी कीबद्दल माहिती घेतली होती थेरी पार्टमध्ये, की प्रायमरी की असते जी की आपण त्या प्रायमरी कीच्या व्हॅल्यूज युनिक व्हॅल्यूज असतात. ती युनिक आपण त्याला म्हणू शकतो. युनिक व्हॅल्यूज असतात आणि त्याला आपण नल ठेवू शकत नाही. असे जी काही कॉलम असतो त्याला आपण प्रायमरी की अप्लाय करू शकतो, त्याला आपण प्रायमरी की म्हणू शकतो. ठीक आहे. मग ही प्रायमरी की कशी अप्लाय करायची ते आज आपल्याला बघायचं आहे. तर बघू आपण प्रायमरी की कशी अप्लाय करायची. तर बघा, ज्या टेबलच्या एखाद्या कॉलमवरती आपल्याला प्रायमरी की अप्लाय करायची असेल तर काय करायचे बघा. आपल्याला करायचं आहे टेबल क्रिएट करताना आपण ती करू शकतो. तर बघा, क्रिएट टेबल नेम या पद्धतीने द्यायचं आपल्याला. क्रिएट टेबल, त्यानंतर टेबलचं नाव द्यायचं आहे. त्यानंतर जो काय आपल्याला कॉलम घ्यायचा आहे तो कॉलमचं नाव, त्याचा डाटा टाईप आणि त्यानंतर ज्या कॉलमला आपल्याला द्यायचं आहे प्रायमरी की त्या कॉलमचं नाव आपल्याला प्रायमरी की आणि कॉलमचं नाव आपल्याला द्यायचं बघा. प्रायमरी की आणि इथं कॉलमचं नाव. ठीक आहे. मग आता हेच एक्झाम्पल घेतलेलं आहे. क्रिएट टेबल एम्प्लॉई आणि त्यामध्ये कॉलम घेतला आहे एनरोलमेंट नंबर किंवा ई नंबर, त्याचा डाटा टाईप इंटिजर, प्रायमरी की आणि ई नंबर. ठीक आहे. ही क्वेरी आपण एक्झिक्यूट करून बघू. आपल्या MySQL डाटाबेस सर्व्हरमध्ये आपण हे एक्झिक्यूट करू बघा. की आधी डाटाबेस आपल्याला सिलेक्ट करावा लागणार आहे. मी डाटाबेस करतो यूज SYCO. ओके. किंवा आपण एक नवीन डाटाबेस या ठिकाणी क्रिएट करू. क्रिएट डाटाबेस एक्झाम्पल. ओके. क्रिएट डाटाबेस एक्झाम्पल आणि त्यानंतर यूज डाटाबेस एक्झाम्पल्स. ओके. आता मी नवीन यूज डाटाबेस यूज एक्झाम्पल्स. डाटाबेस टाकण्याची गरज नाही, डाटाबेसचं नाव टाकू आपण डायरेक्टली यूज एक्झाम्पल्स. ओके. डाटाबेस चेंज झालेला आहे आणि आता मी जे काही क्वेरी आहे प्रायमरी कीची बघा. क्रिएट टेबल एम्प्लॉई, एक कॉलम क्रिएट केला आणि त्याला प्रायमरी की दिले, असाइन केले ई नंबर. ठीक आहे. ई नंबरला आपण ई नंबर हा कॉलम आहे. एक्झिक्यूट करतो बघा. क्वेरी टेबल क्रिएट झाला आहे, याला आपण डिस्क्राईब करू. डिस्क्राईब EMP बघा. आता फील्ड कोणती, एम्प्लॉई, त्याचा डाटा टाईप आहे इंटिजर. त्यानंतर नल आपण सेट केलेलं नव्हतं त्याला काही, आणि कीमध्ये बघा PRI म्हणजेच प्रायमरी की काय झाली याला सेट झालेली आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण प्रायमरी की सेट करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे फॉरेन की. बघा, आता फॉरेन कीचा कन्सेप्ट आपण बघितला होता. तर फॉरेन कीमध्ये काय असतं की एक कॉलम 2 टेबलमध्ये कॉमन असतो. ठीक आहे. आणि त्याला आपण पहिल्या टेबलचा जो काही कॉलम आहे तो दुसऱ्या टेबलमध्ये ॲज अ रेफरन्स म्हणून त्याला आपण वापरत असतो. ठीक आहे. बघूया आपण कसं आहे ते. बघा, आता या ठिकाणी मी 2 क्वेरीज आपल्याला रन करावं लागतील यासाठी. पहिलं जसं की आपण बघितलं की एका टेबलचा एक कॉलम आपण रेफरन्स म्हणून दुसऱ्या टेबलमध्ये वापरतो. मग आपण पहिले एक टेबल क्रिएट करून घेऊ. आपण टेबल क्रिएट करतो या ठिकाणी. क्रिएट टेबल कोर्स डिटेल, हा कोर्स डिटेल नावाचा टेबल क्रिएट केला. त्यामध्ये कोर्स ID, त्याचा डाटा टाईप ठेवला इंटिजर आणि कोर्स कोड, त्याचा डाटा टाईप ठेवला व्हॅरकॅर. हा एक बेसिक टेबल आपण क्रिएट केला. आपण याला बेसिक टेबल म्हणू. बेसिक टेबल. त्यानंतर हा बेसिक टेबल क्रिएट केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, बेसिक टेबल क्रिएट केला, यावरती डिपेंडंट किंवा आपण याला रेफरन्शियल टेबल म्हणू. रेफरन्स टेबल. ठीक आहे. या ठिकाणी आता हा बेसिक टेबल आपला आपण ह्या क्वेरीने आपण जसं नॉर्मल टेबल आपण क्रिएट करतो नेहमीप्रमाणे त्या पद्धतीने आपला हा एक टेबल क्रिएट केला आपण. त्यानंतर काय केलं, रेफरन्स टेबल. आता बघा, क्रिएट टेबल स्टुडंट 2020 नावाचं एक टेबल क्रिएट करतो मी. आणि या टेबलमध्ये काय केलं बघा, स्टुडंट ID, त्याचा डाटा टाईप दिला इंटिजर, नेम, त्याचा डाटा टाईप व्हॅरकॅर, कोर्स कोड
व्हॅरकार 20. ठीक आहे, इथपर्यंत आहे आपला नेहमीप्रमाणे. आता बघा कोर्स कोड हा कॉलम कोर्स डिटेल यामध्ये पण आहे बघा, कोर्स कोड आहे सेम. आपण नाव वगैरे इथं घेतलं, डाटा टाईप सेम घेतला. त्यानंतर काय केलं, रेफरन्स. ठीक आहे, रेफरन्स काय केलं त्याला, रेफरन्स कोर्स डिटेल्स. कोर्स डिटेल रेफरन्स कशा दिला, या टेबलचा, कोर्स डिटेल टेबलचा. बघा इथं हा आपण बेसिक टेबल या ठिकाणी क्रिएट केलेला आहे, बरोबर ना. मग आता ह्या बेसिक टेबलचा आपण काय केलं, इकडं रेफरन्स दिला रेफरन्स मध्ये. ठीक आहे, बघा कोर्स डिटेल आणि हा कॉलम, कोणता कॉलम, ह्या टेबल मधला कोणता कॉलम, कोर्स डिटेलचा आपण काय केलं, रेफरन्स दिलेला आहे, बरोबर. या ठिकाणी बघा कोर्स कोड आणि इथं कोर्स कोड आलं लक्षात. बेसिक टेबल, रेफरन्स टेबल, बेसिक टेबलमध्ये एक टेबल क्रिएट केला, त्यामधला एक कॉलम जो की आपल्याला घ्यायचा आहे दुसऱ्या टेबलमध्ये, त्या टेबलमध्ये काय केलं आपण, त्याला रेफरन्स दिलं, ह्या टेबलचं नाव दिलं रेफरन्समध्ये आणि त्या कॉलमचं नाव ब्रॅकेटमध्ये टाकलेलं आहे. ठीक आहे, आपण ही क्वेरी काय करू, एक्झिक्यूट करू. बघा मी ही बेसिक टेबलची जी काय ती क्वेरी एक्झिक्यूट केली. ठीक आहे, टेबल क्रिएट झालेला आहे. आपण याला डिस्क्राईब करू शकतो किंवा डिस्क्राईब करू आपण याला, डिस्क्राईब कोर्स डिटेल्स, डिस्क्राईब कोर्स डिटेल्स. कोर्स कोर्स डिटेल्स. ओके, बघा आता इथं 2 कॉलम्स आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे, इथं की वगैरे किंवा काही त्याबद्दलची या ठिकाणी की दिसत नाही कोणती. आता बघा आपण काय करू की जो सेकंड रेफरन्स टेबल आहे, हा रेफरन्स टेबल, ह्या रेफरन्स टेबलला आपण क्रिएट करू. ठीक आहे, रेफरन्स टेबलची क्वेरी मी टाकली, रेफरन्स टेबल क्रिएट केला. ओके, बघा क्वेरी ओके, 0 रो अफेक्टेड, रेफरन्स टेबल पण क्रिएट झालेला आहे. ठीक आहे, याला आपण डिस्क्राईब करू, स्टुडंट 2020. स्टुडंट 2020 आपण टेबल क्रिएट झालेला आहे. यामध्ये पण कोर्स कोड हा डाटा, कोर्स कोड हा कॉलम क्रिएट झालेला आहे. अशा पद्धतीने बघा करू शकतो, फॉरजिन कीचा वापर करू शकतो. त्यानंतर थर्ड जी आहे ती आहे युनिक की. बघा थर्ड जी युनिक की आहे, युनिक की आपण युनिक की ॲड करू शकतो जे एखाद्या कॉलमला, ज्या कॉलममध्ये आपल्याला रिपीटेड व्हॅल्यूज नको आहेत. ठीक आहे, ज्या कॉलममध्ये आपल्याला काही रिपीटेड व्हॅल्यू नकोच आहे, अशा कॉलमला आपण काय करू शकतो, युनिक की वापरू शकतो. बघा आता सपोज रोल नंबरचा कॉलम असेल, रोल नंबरमध्ये काय असतं की युनिक व्हॅल्यूज असतात, प्रत्येकाला सेपरेट असतात, किंवा आय डी असेल, अशा ठिकाणी आपण युनिक की वापरू शकतो. बघा आता युनिक की कशी ॲड करायची आहे, आपल्याला काय करायचं आहे, टेबल क्रिएट करताना क्रिएट टेबल, टेबलचं नाव द्यायचं आहे, त्यामध्ये जे काही कॉलम्स आपल्याला ॲड करायचे आहेत ते कॉलम्स आपल्याला नेहमीप्रमाणे आपल्याला द्यायचे आहेत. तर आता बघा येतं या ठिकाणी स्टुडंट आय डी, त्याचा डाटा टाईप इंटिजर, नेम त्याचा डाटा टाईप व्हॅरकार 20, त्यानंतर कोर्स कोड त्याचा डाटा टाईप व्हॅरकार 20, आणि कोर्स कोडला काय केलं आहे मी, युनिक केलं आहे. बघा जे कॉलम तुम्हाला युनिक करायचं आहे त्याच्या पुढे लगेच तुम्हाला इथं युनिक द्यायचं आहे. ठीक आहे, आता बघा ही क्वेरी आपण रन करू. क्रिएट टेबल स्टुडंट हा आपण याला एक्झिक्यूट करू. ठीक आहे, आणि याला नंतर आपण डिस्क्राईब करू. बघा डिस्क्राईब स्टुडंट 20. इथं तुम्हाला दिसेल स्टुडंट आय डी, त्यानंतर सेकंड जो कॉलम होता तो आहे नेम आणि कोर्स कोड, आणि याची बघा की आहे याला युनिक म्हणून इथं कीमध्ये बघा आलेलं UN आहे, युनिक की. आता बघा यामध्ये आपण काय करू, व्हॅल्यूज इन्सर्ट करू. इन्सर्ट इंटू स्टुडंट 20 व्हॅल्यूज. बघा व्हॅल्यूज आपण या ठिकाणी इन्सर्ट करू, व्हॅल्यूज. आता बघा पहिली काय आहे, आय डी आहे, आपण आय डी 1 देऊ. त्यानंतर नेम आहे, सपोज मी नाव दिलंय अमोल, अमोल.
त्यानंतर थर्डला आहे कोर्स कोड. आपण कोर्स कोड ॲड करू CO. ठीक आहे, CO कोर्स कोड ॲड केला. ओके, क्वेरी ओके. 1 रो अफेक्टेड. 1 रो अफेक्टेड झाले. आता याला आपण बघू हे रेकॉर्ड इन्सर्ट झालाय का. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट 20. स्टार फ्रॉम स्टुडंट 20. ओके, बघा स्टुडंट आय डी आला 1, नेम आलाय अमोल आणि कोर्स कोड आलेला आहे शिव. अशाच पद्धतीने मी अजून यामध्ये रेकॉर्ड जर ॲड केलं, मी टाकलं सेकंड रेकॉर्ड आपण या ठिकाणी ॲड करू 2. इथं नाव आपण चेंज करू. नाव मी घेतलंय अनिल आणि कोर्स कोड जर सेम ठेवला. आता बघा कोर्स कोडला आपण या ठिकाणी युनिक की अप्लाय केलेली आहे आणि कोर्स कोड मी तोच ठेवलेला आहे शिव. आणि जर एंटर केलं बघा काय आलं आहे, डुप्लिकेट एंट्री CO फॉर की कोर्स कोड. बरोबर, आपण कोर्स कोडला काय केलं युनिक. मग आपण या ठिकाणी अशा युनिक व्हॅल्यू म्हणजे सिंगल व्हॅल्यू त्या कॉलममध्ये काय करू शकतो, ॲड करू शकतो. युनिक व्हॅल्यूज ॲड करू शकतो. बघा आता जर इथं COचं मी CH केलं. ओके, बघा म्हणजे आता होऊ शकेल. म्हणजे याचा अर्थ काय की जर आपण युनिक की ॲड केली तर आपण युनिक व्हॅल्यूज त्यामध्ये एंटर करू शकतो फक्त. ठीक आहे, अशा पद्धतीने ह्या 3 कीज होत्या. याच्या ज्या काही क्वेरीज आहे ह्या तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये याची फाईल भेटेल. ओके, थँक्यू.